विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। आणि आज बडे मुद्दे मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना थँक्यू म्हणायचंय। थँक्यू का म्हणायचंय आणि त्याचबरोबर आज आपल्याला एक मुद्दा चर्चेत आणायचा आहे। हा मुद्दा कुठला आहे जाणून घेऊया, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे नव्या दमाच्या सगळ्या विचारवंतांच्या सोबत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही खरंच या देशात रुजली का, याचे सगळे राजकीय, सामाजिक, आर्थिक पैलू आज आपण जाणून घेणार आहोत। आणि याच्यासाठी असणार आहेत मान्यवर पाहुणे आपल्या सोबत। पाहुणे आज निवडताना बाबासाहेबांचा विचार पुढच्या पिढीला घेऊन जात असताना जी पुढची पिढी मैदानात उतरलेली आहे, बाबासाहेबांच्या विचारावर खरं तर ज्यांना विश्वास आहे अशी ही सगळी मंडळी आपल्या सोबत असणार आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी शीतल साठे असणार आहेत, डॉक्टर स्वप्नील चौधरी जे आपल्याला चल दंगल समजून घेऊ म्हणून आपल्या भेटीला येतात, व्याख्याते पैगंबर शेख आपल्या सोबत असतील, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, वृत्तसंपादक प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जीवरत्न पटाईत असतील आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपल्या सोबत असंत वानखेडे असणार आहे जे PhD स्कॉलर आहेत। या सगळ्या नव्या दमाच्या नव्या पाहुण्यांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत। पण त्याआधी बघूया दिवसभरातली इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह। जयंतीनिमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन। बाबासाहेब आम्हाला समजले का, त्यांचे लोकशाहीचे विचार रुजले का, याबद्दल विचारमंथन। चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्र्यांचंच भाषण, तर शिंदे आणि अजितदादांचं भाषण तयार असूनही ऐनवेळी भाषण रद्द झाल्याची माहिती। एकनाथ शिंदे आणि अजितदादा नाराज असल्याची चर्चा। काँग्रेसनं पक्षाध्यक्ष मुस्लिम का बनवला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला थेट सवाल विचारला। काँग्रेसचं मुस्लिम प्रेम बेगडी असल्याचाही मोदींनी हल्लाबोल केला। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा खळबळजनक दावा। एन्काउंटरसाठी कोट्यवधींची ऑफर दिली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल। अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याचं बॉम्बनं कार उडवून देण्याची धमकी। मुंबईतल्या वरळी पोलीस कंट्रोल रूमला फोन करून धमकी, पोलिसांकडून अज्ञातावर गुन्हा दाखल। आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझंच आहे, हे जगणे आणि हे मरणे ही सर्व पुण्याई तुझीच आहे। कवी नामदेव ढसाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लिहिलेल्या या ओळी आहेत। जगातल्या एका अशा योद्ध्याचं हे वर्णन आहे ज्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता या देशात सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवली। त्या डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती, त्या निमित्तानं अख्खा सोशल मीडिया भीममय झालाय। रात्री झोपताना या सोशल मीडियाच्या इन्स्टावरच्या रील्स स्क्रोल करताना बाबासाहेबांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ समोर आला। क्षणभर थांबलो, कारण बाबासाहेबांना प्रत्यक्ष बोलताना पाहण्याची उत्सुकता होती। जून 1953 मध्ये बीबीसीच्या एडन क्रॉली यांनी घेतलेली ती मुलाखत होती। भारतात 1952च्या पहिल्या निवडणुका झाल्यानंतरची बहुतेक ती मुलाखत असावी। त्या मुलाखतीत बाबासाहेब लोकशाहीवर बोलताना म्हणाले, भारतात लोकशाही काम करणार नाही, कारण इथली समाज व्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे। क्षणभर दचकलो, पूर्ण मुलाखत पाहिली तेव्हा बाबासाहेबांचं ते परखड मत ऐकून वाटलं, बाबासाहेब खरंच किती द्रष्टे होते। त्या मुलाखतीतील शब्द ना शब्द आज 73 वर्षांनी तंतोतंत खरा वाटतोय। भारतीय नागरिक जोपर्यंत विषमतावादी, जातीयवादी मानसिकतेतून बाहेर पडत नाही आणि वर्तमानाच्या पातळीवर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाहीची मूल्य आत्मसात करत नाही, तोवर या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही रुजणं अवघड आहे, असं बाबासाहेब म्हणाले। हे सगळं ऐकल्यावर वाटलं, बाबासाहेबांची चिंता खरंच किती वास्तववादी होती। त्याच वेळी बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक भाषणाची सुद्धा आठवण झाली, ज्यात बाबासाहेब म्हणाले होते, संविधान कितीही चांगला असू द्या, ते राबवणारे जर वाईट असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही। तसंच संविधान कितीही वाईट असू द्या,
ते राबवणारे जर प्रामाणिक असतील तर ते चांगलं ठरल्याशिवाय राहणार नाही. आज देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी तेच संविधान आहे. त्यावरून सुरू असलेल्या चर्चा आपण नेहमी ऐकत असतो आणि इथं चर्चा करतही असतो. त्यामुळे वाटलं जयंतीच्या निमित्तानं कुठल्या नव्या वादावर चर्चा करण्याऐवजी का नाही संविधानाच्या मुद्द्यावर चर्चा करूया की, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीवर करूया की चर्चा. आणि म्हणूनच आजची बडे मुद्द्याची ही चर्चा, पण सवालाने ज्या सवाल आज आपण चर्चा करणार आहोत बडे मुद्द्याच्या माध्यमातून. कुठले सवाल आहेत? सवाल आहे बाबासाहेबांना अभिप्रेत लोकशाही देशात खरंच आली आहे का? सवाल आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित करायचा आहे. बाबासाहेबांची लोकशाही फक्त राजकीय होती का आणि राजकीय लोकशाहीसाठीच बाबासाहेब झगडले का? सवाल आज चर्चेच्या दरम्यान आपल्याला उपस्थित करायचा आहे. लोकशाहीच्या वाटेतला आज सगळ्यात मोठा अडथळा असेल तर तो काय आहे, त्याची सुद्धा आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. हा अडसर समजून घेऊया. देशात डेमोक्रेसी की टू मच डेमोक्रेसी? कारण काही जण तर या मुद्द्याबद्दल सुद्धा बोलतात की अतिलोकशाही झाली या देशामध्ये. तथ्य आहे का याच्यामध्ये? ते तसं का म्हटलं जातं? आणि बाबासाहेबांचा लढा दलित मुक्तीचा होता की मानव मुक्तीचा होता? आपल्याला जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही सुद्धा समजणार नाहीये. त्यामुळे या मुद्द्याची चर्चा होणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा, भारतीयांना बाबासाहेब खरंच कळले का? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आज आपल्याला शोधायचं आहे. कारण जोपर्यंत बाबासाहेब आम्हाला कळणार नाहीत तोपर्यंत त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही सुद्धा आम्हाला कळणार नाही. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. प्रयत्न आम्ही असा केला या चर्चेमध्ये की या चर्चेत ज्या पाहुण्यांना आपण बोलावलंय ही चर्चा भविष्याच्या भारताची असेल, आजच्या वर्तमानाची असेल, तर या भारताचं महाराष्ट्राचं भविष्य जे आहेत अशा सगळ्या व्यक्तींना आज बोलवण्याचा मी प्रयत्न केला आणि सगळ्यांनी त्याला सन्मान देऊन ते इथं आले. आज या चर्चेमध्ये दलित चळवळीत सक्रिय असणाऱ्या कवयित्री शीतल साठे आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडल्या जातील. आपल्यासोबत थोड्याच वेळात युवा कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी सुद्धा असतील, जो स्वप्नील चल दंगल समजून घेऊ म्हणत आपल्याला बाबासाहेबांची लोकशाही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत व्याख्याते पैगंबर शेख सुद्धा थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सुद्धा जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण हाके अनेक वाड्या वस्त्यांवरती फिरले मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास करताना. त्यांच्याकडून समजून घ्यायचे ही लोकशाही कुठं आहे. आणि प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जीवरत्न पटाईत आपल्यासोबत आहेत. जीवरत्नजी, तुमचंही स्वागत आहे. आणि आज थेट लंडनहून ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपल्यासोबत असंत वानखेडे जोडले गेलेले आहेत, जे PhD स्कॉलर आहेत. असंतजी, तुमचंही स्वागत आहे. बाकी पाहुणे येतील पण मी चर्चेला सुरुवात करणार आहे. सुरुवात मी करणार आहे भारतातून, नंतर मी लंडनला जाईन. असंग वानखेडेजी, मी येतो तुमच्याकडे, पण त्याआधी लक्ष्मण हाकेंकडे मला जायचं आहे. लक्ष्मणजी, आता तुम्ही जिथं बसलाय त्याच्या मागे एक मला दिसतंय चित्र. बहुतेक तुम्ही ग्रामीण भागात कुठेतरी दिसताय. मला पत्र्याची घरं दिसत आहेत मागे. आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीवर बोलत असताना एक गोष्ट, जेव्हा तुम्ही मागास आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यांवरती हजारो किलोमीटरचा प्रवास केला तेव्हा तुम्हाला काय दिसलं? बाबासाहेबांची अभिप्रेत असलेली लोकशाही इथं आली आहे का, अवतरली आहे का? खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा कालावधी लोटला. हा देश अमृतकाल साजरा करतोय. या देशामध्ये आर्थिक नियोजनांची लाखो करोडो रुपयांची उड्डाणं इथं झाली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं तत्व ज्या संविधानाच्या प्रियांबलमध्ये दिलं, तो सोशल जस्टिस मात्र आजही भारत देशामध्ये जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभे आहेत. आता तुम्ही मला राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून पर्टिक्युलरली काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाला अनुसरून मी तुमच्या समोर काही मुद्दे मांडतो. ज्या ओबीसी आयोगाचा मी सदस्य होतो त्या ओबीसी मधल्या विजय एनटी अ ब कड आणि त्यातल्या पर्टिक्युलरली अ आणि ब प्रवर्गामधल्या माणसांना आजही माझी भारतीय समाज व्यवस्था आजही त्यांना गावगाड्यामध्ये 1 गुंठ्याची जमीन धारणा करू देत नाही. आजही त्यांना घर उपलब्ध होत नाही. आजही त्यांची भटकंती थांबत नाही.
आजही त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सामील होता येत नाही. मग त्यामधलं मग तुम्ही म्हणाल की अमृतकाल साजरा होतोय, एवढी प्रगती होती, एवढे मोठ्याच्या मोठे रस्ते होत आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती या भारत देशामध्ये होत आहेत, एवढे कोस्टल रोड पूर्ण होतो, त्याचबरोबर वरळी सी लिंक पूर्ण होतो, समृद्धी महामार्ग पूर्ण होतो, पण त्याच ब्रिजेसच्या खाली जमिनीशी समांतर पालक करून माझ्या विजयंती अ आणि ब प्रवर्गामधली लोक राहतात. ना त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध आहे, ना त्यांना एज्युकेशन उपलब्ध आहे, ना मुलींना शिक्षण मिळतं, ना मुलींचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण 4थी-5वीच्या पुढं थांबवता येतं. आजही या लोकांना महाराष्ट्राचं 6.5 लाख करोडचं बजेट आहे. त्या 6.5 लाख करोडच्या बजेटपैकी 1% बजेट सुद्धा या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतींना फुले शाहू आंबेडकरांचा प्रगत असणारा महाराष्ट्र देऊ शकत नाही, तर मग भारत देशामध्ये काय अवस्था असेल? म्हणजे आजही सामाजिक न्यायासह समता या भारत देशामध्ये या ओबीसींना आणि मग त्याच्याही पलीकडे जाऊन मग एससी आहेत, मग एसटी आहेत. आजही पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये गेलो आणि स्लम्स मध्ये ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी नामदेव ढसाळांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्या स्लम्स मध्ये आजही ना कुठल्या सामाजिक सभ्यतेचे, लोकशाहीचे, अधिकाराचे, मानवतेचे सगळे आयाम गळून पडतात. अशा पद्धतीचं जीवन आजही भारतामधल्या स्लम्स मध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. मग कुठला अमृतकाल, कुठला सोशल जस्टिस आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं संविधान या भारतामध्ये पर्क्युलेट झालं का? या प्रश्नांची उत्तरं आजही आपल्याला मिळायला हवीत. ठीक आहे, तुम्ही अमृत काळाचा विषय केला आणि अमृत काळामध्ये खरंच आज लोकशाहीचं अमृत इथल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचलं का याचं उत्तर तुमच्या अर्थी तरी नकारात्मक आलेलं आहे. मला या चर्चेमध्ये असंग वानखेडेंना विचारायचं आहे, तुम्ही आज ऑक्सफर्डमध्ये अभ्यास करताय आणि हा अभ्यास करत असताना भारताची एकूण लोकशाही, इथलं समाज वास्तव, इथली आर्थिक परिस्थिती या सगळ्याबद्दल सुद्धा तुम्ही डोळसपणे बघत असता, तेव्हा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली ती लोकशाही खऱ्या अर्थानं इथं वास्तवात आलेली तुम्हाला दिसते का? चित्रात काय दिसतंय? बाबासाहेब खरं म्हटलं तर फक्त संविधान निर्माते नाहीत, होय, ते देश निर्माते आहेत. आणि संविधान मसुदा समितीचे चेअरमन तर होतेच, पण समाज क्रांतीची ज्योतही आहेत. तर 2 मुद्दे इथे मी मांडील सर. पहिला मुद्दा तर असा की बाबासाहेबाला जी डेमोक्रेसी हवी होती भारतामध्ये ते संविधानिक नैतिकतावरती आधारित, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीवरती आधारित असावी, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. दुसरा मुद्दा म्हणजे ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्स्टिट्युशनलिझम. जास्त टेक्निकल टर्म मध्ये जाणार नाही कारण की आमचा तो अकॅडमिक टर्म आहे, पण परिवर्तनकारी संविधानवाद वर आधारित आपली कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी असावी. या 2 शब्दांचा अर्थ काय, त्या कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सचा अर्थ काय? कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी बाबासाहेबांनी जी दिली, त्यांनी असं म्हटलं की आपला जो समाज आहे, जो विषमतेवरती आधारित आहे, कास्टिझम वरती, जेंडर बायस, डिस्क्रिमिनेशन वरती आधारित आहे, त्याच्यामधून आपण कसं, हाऊ कॅन वी डायव्हर्ज फ्रॉम दॅट अँड क्रिएट एक सोसायटी आपण बनवूया ते इक्वॅलिटी, फॅटर्निटी आणि लिबर्टीवरती आधारित असं. परिवर्तनकारी संविधानवादचा जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट इनकम्प्लीट आहे. कारण की आता पण आपण पाहतोय की विषमता भारतामध्ये गेली नाही. वी हॅव द हायेस्ट नंबर ऑफ पीपल भारतामध्ये, जे आताही 800 मिलियन या अराउंड 1 बिलियन लोक स्टेटवरती डिपेंड करतात 2 वेळच्या जेवणाकरिता. कास्ट डिस्क्रिमिनेशन भारतामध्ये रॅम्पंट आहे. तुम्ही IITs, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आणि कुठल्याही टॉप युनिव्हर्सिटीजचं पण तुम्ही उदाहरण घ्या, तिथेही आताही हॉस्टेल सेग्रिगेट होतात आणि स्टुडंटला डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. तर मला तरी असं वाटतं की बाबासाहेबांनी जे आपल्याला विजन दिला सोसायटीचं, ते आपण पूर्ण करू शकलो नाही आहेत. आणि अगर खरं आपल्याला बाबासाहेबांचं विजन पूर्ण करावं लागेल तर पॉलिटिक्सच्या वरतून, पॉलिटिक्सच्या व्यतिरिक्त जाऊन हाऊ कॅन वी इम्प्लिमेंट परिवर्तनकारी संविधानवाद, मला असं वाटतं की ते आपण पार्श्वभूमी मांडली पाहिजे. निश्चितच आपण ती पार्श्वभूमी मांडली पाहिजे. पण मग जीवरत्नजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, बाबासाहेबांना अभिप्रेत लोकशाही केवळ राजकीय नव्हती. आज जी आहे ती राजकीय व्यवस्था आहे. त्यांना आर्थिक लोकशाही हवी होती, त्यांना सामाजिक लोकशाही हवी होती. या लोकशाहीमध्ये आपण कुठे आहोत आता? राजकीय व्यवस्था तर आली आहे लोकशाहीवर आधारित असलेली, पण बाकी या 2 लोकशाहीचं काय? सुरुवातीला मी न्यूज 18 नेटवर्कचं धन्यवाद मानेन आणि समस्त देशवासियांना मी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला विलास सर, तुम्ही
धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उचलला आहे, की आपण राजकीय लोकशाही बद्दल बोलत असतो, परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं काय? बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटना निर्मिती केली आणि बाबासाहेबांचं 26 नोव्हेंबर 1949चं जे पार्लमेंटमधलं भाषण आहे, ते फार महत्त्वपूर्ण भाषण आहे. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, की जर इथली लोकं जर एखाद्या विशिष्ट विचारसरणी किंवा राजकीय नेत्याला शरण गेली, तर इथली लोकशाही ही धोक्यात येऊ शकते. अशा स्वरूपाचं ते भाषण होतं. सामाजिक लोकशाहीच्या बाबतीत आपण जर बोलत असलो किंवा आर्थिक लोकशाहीच्या बाबतीत विशेषतः बोलायचं असलं, तर घटनात्मक ज्या काही तरतुदी एस-सी, एस-टी, ओबीसी समूहासाठी बाबासाहेबांनी ज्या निर्माण केल्या होत्या, आज त्याला खुलेआमपणे नख लावण्याचं काम सुरू आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं, की महाराष्ट्रामध्ये एस-सी, एस-टीचा जो बजेट आहे, त्या बजेटला कायदेशीरदृष्ट्या किंवा संविधानिकदृष्ट्या हात लावता येत नाही. तो बजेट जो असतो, तो लोकसंख्येच्या प्रमाणात असली पाहिजे अशी मागणी सुरू होत असते. त्या एस-सी, एस-टीच्या बजेटला तुम्ही थेट हात लावू शकत नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये घडलंय काय? तर महाराष्ट्रामध्ये एस-सी, एस-टीचा जो जवळपास 14,000 कोटीचा बजेट होता, तो इतरत्र ज्या काही सरकारी घोषणा आहेत त्यांच्यासाठी वळवण्यात आला. याला फक्त महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट अपवाद आहे का? तर अजिबात नाही. याच्या आधी सुद्धा कर्नाटकमध्येही एस-सी, एस-टीचा जो फंड होता, तो काँग्रेसच्या सरकारने तो वळवला. त्याच्यामुळे मगाशी चर्चेचा सुरुवात करत असताना आपण जो उल्लेख केला होता, की घटना ही कितीही चांगली असली आणि ती राबवणारी लोकं जर योग्य नसली, तर ती घटना ही योग्य ठरत नाही. अशा स्वरूपाचं बाबासाहेबांचं ते वाक्य होतं आणि ते आपल्याला पावलोपावली होताना दिसतंय. म्हणजे एस-सी, एस-टी, ओबीसीचा जो बजेट आहे, त्याचे इम्प्लिमेंटेशन होतंय का? त्यांच्या जीवन मरणाचे त्यांचे मूलभूत प्रश्न सुटले आहेत का? हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मला वाटतं ही जी काही लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती, आर्थिक लोकशाही असेल, सांस्कृतिक मुद्दे असतील किंवा सामाजिक मुद्दे जे असतील, जे घटनात्मक या लोकांना जे संरक्षण बाबासाहेबांनी या समूहांना दिलंय, ते होताना दिसत नाहीये. राहिला मुद्दा सामाजिक लोकशाहीचा, तर आता जर एनसीआरबीची आकडेवारी आपण बघितली, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची, तर ती अत्यंत भयान आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आपण जर बघितलं तर ती अपडेट होताना दिसत नाही. परंतु एनसीआरबीची आकडेवारी इतकी भयान आहे, की या देशामध्ये दर आठवड्याला जवळपास 7 ते 8 दलित महिलांवर अत्याचार होतो. 4 ते 5 दलित लोकांची घरं ही जाळली जातात जातीय द्वेषाने. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक असमतोल, सामाजिक भेदभाव आणि जातीयता या देशामध्ये असताना बाबासाहेबांना अपेक्षित जो सामाजिक लोकशाही होती किंवा बाबासाहेबांना अपेक्षित जी आर्थिक लोकशाही होती, त्याचं पालन होताना इथे दिसत नाही आणि याला सर्वच जे राजकीय पक्ष आतापर्यंत सत्तेत आहेत, ही सर्व त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत. विलासजी. ठीक आहे. खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडला. आज या चर्चेमध्ये आता आपल्यासोबत दलित चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्या, कवयित्री शीतल साठे सुद्धा जोडले गेलेले आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आणि व्याख्याते पैगंबर शेख, शिवव्याख्याते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पैगंबर, तुमचंही स्वागत आहे. शीतलताई, तुम्ही इथं जोडण्याच्या पूर्वी 2 मुद्दे चर्चेत आले. एक म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही अस्तित्वात आहे का, आणि मग दुसरा मुद्दा, केवळ राजकीय लोकशाहीबद्दलच बाबासाहेब बोलले का, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जी आहे ती लोकशाही त्यांना अभिप्रेत होती, ती कुठं दिसतेय का? याबद्दलचं तुमचं काय म्हणणं आहे? काय निरीक्षण दिसतंय तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या जगभरामध्ये लोकांचा जल्लोष सुरू आहे जयंती साजरी करत. सगळ्यांना शुभेच्छा. पण या शुभेच्छा देताना आपण आज जो मुद्दा घेतलाय हा फार महत्वाचा मुद्दा आहे, की लोकशाहीचं काय आणि लोकशाहीचं काय स्वरूप दिसतं आहे. बाबासाहेबांचंच एक वाक्य सांगते, की लोकशाही ही केवळ राज्य करण्याची पद्धती नसून ती एक जीवन पद्धती आहे. आणि ही जीवन पद्धती जोपर्यंत तुमच्या नात्यात, कुटुंबात, तुमच्या सामाजिक जीवनात, तुमच्या राजकीय जीवनात आणि ऑल ओव्हर तुमच्या सगळ्या राजकारणामध्ये दिसत नाही, तोपर्यंत भारताच्या या सगळ्या लोकशाही प्रक्रियेला आपण नीटपणे गतिमान केले असं होत नाही. आम्ही शाहीर मंडळी म्हणून, आम्ही कलावंत म्हणून या विषयावर नेहमी आमचं जे काही आहे ते प्रबोधन आमचं याच अंगानं सुरू असतं. महाराष्ट्रामध्ये आज आम्ही गावखेड्यांमध्ये प्रबोधन करताना हाच लोकशाहीचा मुद्दा, लोकशाहीच्या बळकटीकरणाचा मुद्दा अतिशय महत्वाच्या पद्धतीने घेऊन जातोय. त्यात एकच मला सांगायचं की बाबासाहेबांचा मुळातला विचार हा जाती अंताचा विचार आहे. कास्ट अॅनिहिलेशन बाबासाहेब म्हणतात. तर कास्ट अॅनिहिलेशन हा सामाजिक क्रांतीचा पाया आहे भारतात. आपण हे समजून घ्यायला पाहिजे. आणि आपण कुठपर्यंत पोहोचलोय की उलट दिशेने आपण चाललोय? कारण आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या टोकदार झालेल्या आहेत आज, की मला वाटतं बहुतांश मुद्दे, चर्चा आणि वादविवाद आणि संघर्षाची वेळ तर ही जातीच्याच मुद्द्याने येते. म्हणून मी तुम्हाला विचारतो. नाही, आता एक असं आपण असं म्हणू शकतो की जातीचा विध्वंस हा नक्की आहे, ठरलेला आहे. आणि आता महाराष्ट्र जो आहे किंवा भारत जो आहे हा जाती अंताच्या उंबरठ्यावर आहे.
कारण जातींच्या जाती अस्मिता अंताच्या टोकावर- म्हणताय तुम्ही, जाती अंताच्या? अगदी बर जाती बर. अंताच्या उंबरठ्यावर आहे. हे मी नाही म्हणत आहे, हे कॉम्रेड शरद पाटील म्हणतात हा की भारत हा आता जाती अंताच्या उंबरठ्यावर आहे आणि ह्या सगळ्या जातींचा उद्रेक होत 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 एका दिवशी जाती अंताचा मोर्चा, महामोर्चा निघणार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रिया तेव्हाच गतिमान होईल जेव्हा आपण आपल्या जाती टाकून देऊ आणि एका भारतीय नागरिकत्वाच्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा येऊ तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या लोकशाहीला गतिमान होण्यासाठी मार्ग मिळेल असं मला वाटतं आहे. नक्कीच. आणखीन त्याच्यातले काही मुद्दे आहेत, आपण त्याची चर्चा करूया. पण त्याआधी पैगंबर शेख यांना मला चर्चेत आणायचं आहे. पैगंबर, बघा, आता तुम्ही येण्याच्या पूर्वी इथं उल्लेख झाला की आपण आता अमृत काळात आहोत. जर अमृत काळात आहोत म्हणजे आपण 75मध्ये जेव्हा स्वातंत्र्याच्या आलो, म्हणजे लोकशाहीची आपल्या 75 वर्ष जवळपास झाली. आता जरी ती नंतर 50 पासून आलेलं असलं तरी आपण जवळपास तिथं सुद्धा अमृत काळात आहोत. या लोकशाहीचं मग अमृत आपल्या हातात आलंय की काय? हलाहल आपल्या हातात आलं, काय आलंय नेमकं आपल्या हातात? ऍक्च्युली काय आहे की ही लोकशाही जी आपल्याला मिळालेली आहे ही फ्रेश लोकशाही आहे आपल्या देशामधली. आपण हजारो वर्ष जे आहे ते हुकुमशाहीमध्ये जगत होतो. हजारो वर्ष हुकुमशाहीमध्ये जो समाज जगतो त्या समाजाला 75 वर्षाची लोकशाही मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट नसते. आपल्याला ही लोकशाही आणखीन कशा पद्धतीने समृद्ध होईल याच्यावर आपल्याला आणखीन खूप काम करावं लागणार आहे. कारण आपला एक पाय असतो रामराज्यामध्ये, दुसरा आपला पाय असतो इस्लामिक राजवटीमध्ये, तिसरा पाय असतो कुठल्या तरी हुकुमशाहीमध्ये आणि वास्तवामध्ये आपण जगतो लोकशाहीमध्ये. मग लोकशाहीला अभिप्रेत असा विचार लोकांच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येत नाही. कारण लोकशाही राज्यामध्ये लोकांचे अधिकार नक्की काय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही. कारण त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चाच होत नाही. आजही आपण पाहाल की देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले. या देशामध्ये 2 पद्धतीचे लढे होते. एक होता ब्रिटिशांच्या विरोधातला स्वातंत्र्य लढा आणि दुसरा होता मानव मुक्तीचा लढा. तर ब्रिटिशांच्या विरोधातला स्वातंत्र्य लढा तर आपण जिंकलेलो आहोत. मात्र जो मानव मुक्तीचा जो लढा आहे तो लढा आणखीन देखील आपण जिंकलो असं कुठेही दिसत नाही. आज संविधानाचा जरी विचार आपण केला तर ते संविधान देखील कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाचीच मक्तेदारी आहे अशा पद्धतीनं वागलं आणि बोललं जातं. आज त्या संविधानाच्या निमित्ताने संविधानाचे सर्वसामान्य आणि सर्वच नागरिकांवर एवढे उपकार आहेत की त्या संविधानामुळे मिळालेल्या लोकशाहीच्या आधारावर आपण मतदान करतो. मात्र हे संविधान आज किती जणांच्या घरामध्ये आहे? आज हिंदू धर्माचे असेल तर त्यांच्या घरामध्ये रामायण असेल, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, मुस्लिम असेल तर त्यांच्या घरामध्ये कुराण असेल, ख्रिश्चन असेल तर बायबल असेल, ज्यांच्या त्यांच्या घरामध्ये ज्यांचे धर्मग्रंथ आहेत. मात्र ह्या सगळ्या धर्मग्रंथांना एकत्र करणारा जो सर्वोच्च आणि महान असा ग्रंथ भारताचा जो आहे तो महान ग्रंथ संविधान किती जणांच्या घरात आहे? आणि तो ग्रंथच जर घरामध्ये नसेल आणि त्याची उद्देशिकाच जर घरामध्ये नसेल तर आपण संविधान आणि लोकशाहीवर गप्पा मारणं मला असं वाटतं निरर्थक आहे. या गोष्टी ही जी प्रतिका आहे घराघरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. याच विषयावर आम्ही संविधान मनामनात आणि उद्देशिका घराघरात हा देखील उपक्रम राबवतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये संविधानाची उद्देशिका असलीच पाहिजे हा देखील अट्टाहास मी पाळतो. लक्ष्मण हाकेंना मला विचारायचं आहे, आता त्यांनी जो मुद्दा सांगितला ना तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. रुजणं सुद्धा महत्त्वाचं आहे, वाढणं खूप पुढची गोष्ट आहे. मुळात लोकशाहीचा जो विचार आहे तो तरी आमच्या मनात रुजलाय का? खरं तर विलासजी, तुम्ही मला, मी एक 2-3 उदाहरणं तुमच्या समोर ठेवीन. थोडासा एखादा मिनिट मला कमी जास्त होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजदूर पक्ष होता आणि त्या पक्षाच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं होतं की आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर, हवेवर आणि नैसर्गिक संसाधनावर इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा समान अधिकार असेल. आता हा एक मुद्दा. त्याचं उदाहरण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदूर पार्टीतर्फे कोकणामध्ये एक कुणब्यांच्या प्रश्नावरती म्हणजे खोतीच्या प्रश्नावरती एक मोठं जन आंदोलन उभं केलेलं होतं. इथे इनामदार, जहागीरदार अशा मोठ्या जमीनदारांच्या जमिनीवरती कुणबी ती जमीन बटईने घ्यायचे, कसायला घ्यायचे आणि मग त्या कुणब्यांच्या बाबतीमध्ये गेले शेकडो वर्ष जी जे सोशल डिस्क्रिमिनेशन होत होतं. कॅमेरा दिसतोय का? हो, दिसतोय सलग बोला.
तर ते सोशल डिस्क्रिमिनेशन त्यांच्याबाबत होत होतं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1938च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं मोर्चा काढलेला होता. विलासजी, मला खेदानं नमूद करावं असं वाटतं की त्या कोकणातल्या त्या कुणब्यांच्या नावावरती आजही जमिनी नाहीत. आजही त्यांना त्या तिथले वतनदारच त्या जमिनीचे मालक आहेत. मग आता आपण अमृतकाल साजरा करतो का काय करतो, त्याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या लोकांनी शोधावं. आता दुसऱ्या मुद्द्याकडे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी रिझर्वेशन पॉलिसी या देशामध्ये इम्प्लिमेंट करत होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साधे क्रायटेरिया लावले होते. ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते, ती व्यवस्था, ती जात, तो समूह किंवा ते घर सुधारलेलं असू शकत नाही. मग आज आपण ज्यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातीकडे पाहतो, शेतकऱ्यांच्या महिलांकडे पाहतो किंवा त्यांचं शिक्षणाचं 10वी-12वी नंतरचं गळतीचं प्रमाण पाहतो, या गोष्टी पाहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी समाज व्यवस्था निर्माण झाली का, या प्रश्नाचं उत्तर आजही आपल्याला मिळत नाही. आता याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना 6 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह जी देण्याचा जो प्रकार आहे, मजदुरांचे कायदे आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी संविधानामध्ये कायद्यामध्ये आणून ठेवलेले आहेत. पण मला दुर्दैवानं विलासजी मी तुम्हाला सांगू इच्छितो, लातूर असेल, बीड असेल, पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके असतील, आज जे ऊस म्हणजे साखर कारखानदारीमध्ये जे मजदूर आहेत ना, ते मजदूर दुर्दैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आता असते आणि तर त्यावेळी शुगर फॅक्टरीचं जर ही मक्तेदारी असती तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ऊसतोड मजुरांसाठी कायदे लिहिले असते. पण दुर्दैव या ऊसतोड मजुरांचं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हयात नाही. त्या दृष्टीनं पाहणारे इथले सोशल आणि 9व्या महिन्यात सुद्धा आज ऊसतोडी करणाऱ्या महिला आपल्याला दिसतात. 9व्या महिन्यात सुद्धा बाळणपण सुद्धा पाचटात झालेल्या महिला आज आपल्याला दिसतात. तो जो वडार समाजाची महिला आहे, आज सुद्धा शेवटचा घाव सुद्धा ती पोटात 9 महिन्याचं लेकरू असताना सुद्धा ती करते. कदाचित त्या दगडानंच ती नाळ सुद्धा ठेचते. इतकी विपरीत परिस्थिती आपल्याला या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला दिसते. या चर्चेमध्ये आता आपल्या सोबत डॉक्टर स्वप्नील चौधरी जोडले गेलेले आहेत, युवा कवी आहेत. ते आपल्याला कवितांच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेबद्दलचं एक चित्र सांगत असतात. तरुणांना ते कायम सांगत असतात की बाबा जरा दंगल समजून घे म्हणतात. अनेक मुद्द्यांवर सांगतात, कधी बाबासाहेब सांगतात. स्वप्नील, तुम्ही डॉक्टर आहात, पण इथलं सामाजिक ऑपरेशन तुम्ही कवितांच्या माध्यमातून तुम्ही करत असता. आज बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा आत्तापर्यंतच्या सगळ्या पाहुण्यांनी सांगितलं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही नाहीये. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर लोकशाही आम्हाला 75 वर्षात दिसत नाही इथं, मग अडसर काय, कारण काय? नमस्कार सर, आज या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. आणि आपल्या या वाहिनीच्या माध्यमातून तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जयंतीनिमित्त हार्दिक अशा सदिच्छा देतो. खरं तर सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं रसायन संपूर्ण आयुष्यभर केवळ एका जातीसाठी झटलेलं नाही, तर ते इथल्या भारतीयाच्या प्रत्येक मातीसाठी झटलेलं होतं, प्रत्येक माणसासाठी झटलेलं होतं. हे सर्वप्रथम आपण ध्यानात घेतलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवानं आजची परिस्थिती अशी आहे की आज एका जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलंय हे भारतीय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम चाललं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक काम केलं, अर्थशास्त्रात असताना आर्थिक काम केलं, एक प्रशासक म्हणून चांगलं काम केलं, कायदा मंत्री असताना, मजूर मंत्री असताना वेगवेगळी कामं केलीत. पण हा कोणताही कोपरा बाबासाहेब आंबेडकरांचा समजून न घेता फक्त सामाजिक अंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगण्याचं काम काही समाजकंटक वेळोवेळी करत आहेत आणि बाबासाहेबांना एका जातीमध्ये अडकवण्याचं काम करत आहेत. खरं तर आज ही भीम जयंती जगभर साजरी होतीये. म्हणजे ज्या माणसानं जगाला एक आर्थिक नवा दृष्टिकोन दिला, महिलांना समान, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की ज्या राष्ट्राची प्रगती मोजायची असेल त्या राष्ट्रातील स्त्रियांची प्रगती तुम्ही मोजा. म्हणजे स्त्री दृष्टिकोनात आम्ही बाबासाहेब समजून घेतले नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात बाबासाहेबांनी काही मुद्दे मांडले आहेत ते समजून घेतले नाहीत. आता आदरणीय हाके सरांनी कामगारांसंबंधी काही मुद्दे मांडले, ते बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर सांगले होते आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणून कामगार मंत्री झाल्यानंतर ते अंमलात देखील आणले होते. मग लोकशाहीचा जो गाभा आहे, मूळ गाभा,
की तुम्हाला सत्ता हा समाजकारणाचा सर्वात सुंदर मार्ग आहे. बाबासाहेबांनी आम्हाला राजसत्तेतला तोही मार्ग आपल्या कृतीतनं दाखवून दिलाय. आणि लोकशाही आज बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली आमच्याकडे न येण्याचं कारण बाबासाहेब आम्ही एकाच कोनातनं पाहत आहोत यामुळे आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मला हाच मुद्दा घेऊन शीतलताईंना विचारायचं आहे. शीतलताई, खरं तर बाबासाहेबांची लढाई ही दलित मुक्तीसाठी होती की मानव मुक्तीसाठी होती, याच्याबद्दलचं बायफर्केशन आहे ना, ती कायम एका, आता जसं स्वप्नील म्हणाले तसं ती केवळ दलित मुक्तीसाठी होती असं ठसवण्याचा प्रयत्न झाला का, जेव्हा की त्यांची लढाई ही मानव मुक्तीसाठी होती? नाही, हे बघा, आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आत्मपरीक्षण करायला लागेल. मीडियापासून, राजकीय लोकांपासून, कलावंतांपासून, साहित्यिकांपासून, सगळ्या टीचर, सगळ्या पातळीवर हे करायला लागेल की बाबासाहेबांना आपण काय समजतो. म्हणजे आपण स्वतःला पण प्रश्न विचारूया ना की बाबासाहेबांना आपण काय समजतो. संविधानाचे निर्माते म्हणून बाबासाहेब हे का जातीतनं आलेले आहेत का, हा देश जेव्हा देश नव्हता त्या देश उभारणीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब हा देश उभा करण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या देशानं बाबासाहेबांना अस्पृश्यतेची वागणूक दिली, ज्या देशानं त्यांना वाईट टाकलं, त्यांना पाणी पिऊ दिलं नाही, त्यांना नोकरीसाठी संघर्ष करायला लागला, त्याच देशातल्या जिवंत असल्यापासून ते मृत व्यक्तीपर्यंतच्या माणसांना मानवी अधिकार देण्याचं काम, त्यांच्या मानवी मूल्यांचं जतन करण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. मग आता हा जनतेनं, नागरिकांनी समजून घेण्याचा विषय आहे की जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होतो आपण लगेच कायद्याच्या चौकटीमध्ये जाऊन लगेच त्याचं संरक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. मग ही जी संरक्षणाची भावना आहे ही संविधानानं दिली ना आपल्याला नागरिक म्हणून. ही भावना आपण घेताना आपण मग हे का लक्षात घेत नाही की ही भावना देताना बुद्धाच्या करुणेनं, बाबासाहेबांनी बुद्धासारखं अखिल मानवी समुदायाला दुःखापासून मुक्त करण्याचा विचार जो बुद्धाचा होता, तोच अंश घेऊन बाबासाहेब अखंड भारतीयांसाठी, सगळ्या भारतीयांच्या मानवी मूल्यांचा विचार करताना विचार करून संविधान लिहितात. मग आता हा जनतेनं समजून घेण्याचा मुद्दा आहे किंवा जे लोक बाबासाहेबांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनीही हा मुद्दा खूप सविस्तरपणे जनतेपर्यंत नेला पाहिजे की बाबासाहेब हे एका जातीचे नाही आहेत, तर ते या देशाच्या देश निर्माण करण्यासाठी, देशातल्या नागरिकांना नागरिक म्हणून निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचं एक मोठं योगदान आहे. आणि फक्त मानवांसाठी नाही, पशु पक्षी, या देशातली माती, जमीन, सर्व निसर्ग, जंगल, सगळ्या गोष्टींसाठीच्या हक्कांची तरतूद आपलं संविधान आपल्याला देतं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. नक्कीच. मला असंगजींना विचारायचं याच्याबद्दल. खरं तर आता ते ऑक्सफर्ड विद्यापीठात बसलेले आहेत आणि लंडन मधून ते जेव्हा आपल्याला सांगू शकतील हे जग बाबासाहेबांकडे काय म्हणून पाहत आहे, एका जातीपुरच्या लढ्यापुरतं पाहत आहे की आत्ता ज्या प्रकारे शीतलताईंनी सांगितलं की केवळ मानव मुक्तीचाच नाहीये तर इथल्या झाडाच्या, मातीच्या सुद्धा रक्षणात, पशुपक्ष्यांच्या रक्षणाचा, त्यांच्या हक्काची भाषा बोलणारे बाबासाहेब जग कसं पाहते त्यांच्याकडे? जी विलाजी, तुम्ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न उचललाय. मी तर हेच म्हणेल की बाबासाहेब एक ग्लोबल आयकॉन आहेत. मी UK मध्ये 6 वर्षापासून आहे आणि युरोपमध्ये पण मी पाहतो. माझं काम ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे. तुम्ही जिथे कुठेही जाता, कुठल्याही टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जाता, बाबासाहेबांचं जे इंटेलेक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन आहे ते अँथ्रोपॉलॉजीमध्ये असो, सोशिओलॉजीमध्ये असो, इकॉनॉमिक्समध्ये असो आणि लॉमध्ये असो, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते जगाला मान्य आहे. मी एक साधारण उदाहरण देईल की कोलंबा युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जेव्हा बाबासाहेबांना त्यांची सर्वात मोठी पदवी दिली तेव्हा त्यांनी हे रिकग्नाइज केलं की बाबासाहेबांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तशी कॉन्स्टिट्यूशन जगामध्ये कुठेच नाही. आपण फ्रान्समध्ये बघतो, स्वित्झर्लंडमध्ये बघतो, जे महिलांना वोट, राईट टू वोट त्यांनी 1970s मध्ये दिलं. अफर्मेटिव्ह ऍक्शन रिझर्वेशनच्या माध्यमातून अगर आपण पाहतोय 1950s मध्ये बाबासाहेबांच्या मुळे इंडियामध्ये आपल्याला रिझर्वेशन भेटलं, जे की अमेरिकेमध्ये जे अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे ते 1970 मध्येच सुरू झाली होती. तर बाबासाहेबांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते ग्लोबल पॉलिटिक्सला असं आहे की एक नॉन व्हायलेंट वे मध्ये सामाजिक परिवर्तन कसं करायचं ते जग बाबासाहेबांपासून शिकते. आणि याच्याबद्दल एक मी थोडक्यात सांगितले की कास्ट फक्त भारतामध्ये लिमिटेड नाही. अमेरिकेत असो, UK मध्ये असो, ऑस्ट्रेलिया, कुठेही डेव्हलप कंट्रीजमध्ये जाल, जिथे जिथे बाबासाहेबांनी म्हणून गेले आहेत, जिथे जिथे आपले इंडियन जातील, हिंदू जातील, तिथे आपली जात सोबत घेऊन जातील.
माझा आता रिसेंट रिसर्च होता ऑस्ट्रेलियन ह्युमन राईट्स कमिशन सोबत. तर आम्ही जेव्हा रिसर्च केलं ग्राउंडवरती आणि 600 पेजेसचा एव्हिडन्स कलेक्ट केला, तेव्हा आम्हाला असं माहिती पडलं की अनटचेबिलिटी, छुआछूत, आता ही सिडनी शहरामध्ये ही प्रॅक्टिस केली जाते. तर बाबासाहेबांचं जे रेलेव्हन्स आहे फक्त इंडिया दलितांसाठीच नाही, ग्लोबल रेलेव्हन्स आहे आणि ग्लोबल आयकॉन आणि बाबासाहेब आजही आहे, आजही आहेत. जेव्हा की बीटा जनरेशन सुरू झालं ना आता. एक्झॅक्टली. आणि जनरेशन मध्ये जास्त आहे. आणि बीटा जनरेशन आणि AI, प्रत्येक गोष्ट मला वाटतं AI ला सुद्धा लोक विचारत असतील कुठली जात श्रेष्ठ आणि कुठली हे आहे ती. हो, तर ऍक्च्युली गॉर्क जो ट्विटरचा AI आहे त्याला विचारात गेलं की बाबा तुम्ही इथे आंबेडकरवादी भरपूर आहेत भारतामध्ये, तर तुमची जात काय, तुम्ही कोण? तर गॉर्क म्हणाले की मी आंबेडकरवादी. गॉर्कचं पण असं म्हणणं आहे. ओके, ठीक आहे. मला जीवरत्न यांना विचारायचं आहे. जीवरत्न, खरं तर बाबासाहेबांच्या बद्दल आपण म्हणालो की बाबासाहेब पोचले का इथपर्यंत, काय पोचले जगामध्ये? जगाचा कानोसा त्यांनी सांगितला बाबासाहेब काय म्हणून पोचले, पण बाबासाहेब आपल्यापर्यंत किती पोचले, बाबासाहेब त्यांच्या अनुयायांपर्यंत किती पोचले, हाही मुद्दा आपल्याला विचारावा लागेल. आज त्यांचा अनुनय करण्यासाठी जे अभिमानानं आपण सगळे सांगतो आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, तर हे अभिमानानं सांगणाऱ्यांपर्यंत तरी बाबासाहेब खरे पोचलेत का? थोडं मला वाटतं तिखट आहे, पण हे आहे. जी जी ऍब्सोल्युटली. मी त्याआधी एक महत्वाचा मुद्दा मांडेल. 2 मुद्दे माझ्या प्रामुख्याने आहेत. एक तर बाबासाहेबांना दलितांपुरतं प्रेझेंट करणं, या देशामध्ये एक समांतर व्यवस्था आहे की बाबासाहेबांना फक्त दलितांचे नेते म्हणून प्रेझेंट करणारी एक व्यवस्था इथे अनेक वर्षापासून, म्हणजे हजारो वर्षापासूनची जी जाती व्यवस्था आहे तशी एक समांतर व्यवस्था या देशामध्ये कार्यरत आहे. बाबासाहेबांचं जल धोरण असेल, बाबासाहेबांचं वीज धोरण असेल, किंवा बाबासाहेब या पत्रकार म्हणून बाबासाहेबांचं जे मोठं योगदान मराठी पत्रकारितेमध्ये राहिलेलं आहे, या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष घडवून आणण्यात आलेलं आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की दामोदर खोरे जे आहे, दामोदर धरण जे आहे, त्याची निर्मिती ही बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. ब्रिटिश सरकारमध्ये बाबासाहेब असताना बाबासाहेबांनी अमेरिकेतल्या TVSच्या धर्तीवर, म्हणजे दामोदर खोऱ्याचा आपल्याला इतिहास माहिती असेल तर बंगाल आणि झारखंडमध्ये ती जी नदी होती दामोदर नदी, तर ती अतिशय ओव्हरलोड पावसामुळे त्याचं व्हायचं आणि मग तिथून बाबासाहेबांनी मोठी धरणं असावीत अशी ती सगळी कन्सेप्ट होती, ही एक मांडली. परंतु आपल्याकडे बाबासाहेब या पलीकडे, म्हणजे संविधानाच्या पलीकडे आणि दलितांचे नेते म्हणून पलीकडे प्रेझेंट केले जात नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठीची व्यवस्था आजतागायत कार्यरत आहे. आपण ग्रोक AI टेक्नॉलॉजी बद्दल कितीही बोलत असलो तरी मनामध्ये हा जातीयवाद अत्यंत सुप्त पद्धतीने पेरलेला आहे. राहिला तुमचा दुसरा प्रश्नाचं उत्तर की अनुयायांमध्ये सुद्धा ते पेरलंय का? मला वाटतं फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असतील, ते मला वाटतं बाबासाहेबांचं जे विजन होतं ते प्रमाण मानूनच ती सगळी काम करत असतील. म्हणजे अगदी रिसेंटली उदाहरण तुम्हाला मी परभणीतलं देतो की तुमचा आवाज, संविधानाची विटंबना झाली. विलाची माझा आवाज येतोय? आला सलग बोल. येस. तर बाबासाहेबांना प्रमाण मानूनच इथल्या मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. मला पैगंबर शेख यांना विचारायचं. पैगंबर, अनेक अशा जाती आहेत ज्यांना असं वाटतं की आमच्यासुद्धा समाजामध्ये बाबासाहेब जन्माला यायला पाहिजे होते, अशी वक्तव्य अनेक जणांकडून मी ऐकलेली आहेत. असं म्हणतात, ते अभिमानाने सांगतात की कदाचित आमचाही खूप प्रगती झाली असती आणि निश्चितपणे दलित समाजामध्ये खूप मोठी जागृती झालेली आहे. मी पर्टिक्युलरली हा प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारतोय की मुस्लिम धर्मियांमध्ये जो रिजिडनेस आपल्याला दिसतो, परंपरांच्या बद्दलचं जे जोखड आहे, ते जोखड टाकण्यासाठी सुद्धा बाबासाहेब खूप कामी येऊ शकतात. बाबासाहेब स्वीकारणं गरजेचं आहे. तुमचं काय मत आहे? विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरं तर एका जातीपुरतं मर्यादित ठेवणं हे खरंच निंदनीय राहील. जेव्हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच म्हणतात की मी प्रथमतः आणि अंततः भारतीय आहे. बाबासाहेब कुठल्या समाजाचे, हा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीय समाजाचे आहेत आणि कुठल्या एका विशिष्ट समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवाज येतोय? आला.
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या समाजामध्ये जन्माला यायला हवे होते वगैरे असं बोलणं हे खरं तर विनोदी वाक्य राहील. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑलरेडी तुमच्याच समाजामध्ये जन्माला आलेले आहेत. कारण त्यांचं कार्य हे सर्व समाजासाठी आहे. जेव्हा तुम्ही त्यांना स्वतःचे मानाल त्यावेळेस त्यांनी तुमच्या समाजामध्ये जन्माला येण्याची काही गरज नाहीये. स्वतःच्या आतमधूनच जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारा आणि स्वतःच्या समाजामध्ये सुधारणा आणा. राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा, मुस्लिम समाजामध्ये काही अंशी किंवा थोड्या अंशी म्हणा की धर्मांधता आहे, सुधारणेचे काही विषय आहेत. या सगळ्या विषयांवर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजामध्ये आधी देखील काम केलं गेलं आहे आणि आता देखील काम केलं जात आहे. मात्र चुकीचं समजू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका. त्यांना ज्या पद्धतीनं फुटेज मिळायला पाहिजे, त्यांचं ज्या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन व्हायला पाहिजे महाराष्ट्र स्तरावर म्हणा, देश पातळीवर म्हणा, ते होत नाही. की अशा पद्धतीचे लोक वेगवेगळ्या विषयांवर काम करतात. जसे की आता आपण मुस्लिम समाजातल्या महिलांचे प्रश्न वगैरे मांडतो, अगदी बुरख्याचा विरोध देखील आपण ठामपणे करतो. मग या गोष्टी ज्या आहेत इथल्या समाजाला किती समजतात, की कोणत्या पद्धतीने आपण या गोष्टी ज्या आहेत ते इथल्या सबंध भारतीय समाजापर्यंत पोहोचवतो, तर नाही पोहोचवल्या जात. मला असं म्हणायचं की मुस्लिम समाजामध्ये जे जे काही तुम्ही म्हणता की धर्मांधता आहे किंवा मागासलेपण आहे, याच्या विरोधामध्ये किंवा या बाबतीत जे सुधारणावादी लोक काम करतात ते जेवढे मुस्लिम समाजापर्यंत पोहोचतील तेवढी मुस्लिमांमध्ये सुधारणा होईल. आणि मला असं वाटतं की हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यश राहील. त्याही पलीकडे जाऊन आपण जे म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका विशिष्ट जातीमध्ये नाही बांधलं पाहिजे. माझं त्या सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही अगोदर तुमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निदान फोटो तरी लावावा किंवा त्यांचा एखादा पुतळा तरी आपल्या स्वतःच्या घरामध्ये ठेवावा. या सगळ्या गोष्टी इतरांना काहीतरी सांगून आमच्या तिथे म्हणजे मशिदीमध्ये एखादं बयान प्रवचन झाल्यानंतर म्हणतात की अल्लाह कहने सुनने से अच्छा अमल करने की तौफीक अता फरमाए. म्हणजे सांगण्या बोलण्यापेक्षा जे आहे ऐकण्यापेक्षा या गोष्टींची अंमलबजावणी जी आहे ती करणं खूप जास्त गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो माझ्या घरात आहे, संविधानाची प्रत माझ्या घरात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील माझ्या घरामध्ये आहे. असाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सर्वांच्या घरामध्ये, इथे बोलणाऱ्यांच्या देखील घरामध्ये, म्हणतात की जातीमध्ये बंदिस्त नाही झालं पाहिजे, तर लावा आणि त्याच्यानंतरच मला असं वाटतं की सांगितलं पाहिजे. बरोबर. जेव्हा आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीच्या बद्दल बोलतोय तेव्हा एक मुद्दा खरं तर मी स्वप्नील यांना विचारला होता, तो मुद्दा मला सगळ्यांना विचारायचा आहे. मी लक्ष्मण हाके यांना विचारेन. तुम्ही सगळ्यांनी एकमुखानं तर सांगितलं की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही अजून अवतरलेली नाहीये. त्याची कारणं काय ते सगळी सांगितली. मुद्दा हा अडसर काय? नाही, अडसर असा आहे की प्रियांबलमध्ये सामाजिक न्यायासह समता हे जे वाक्य आहे इथल्या जे काही आपण कायद्याच्या सभागृहामध्ये घटक राज्य असो किंवा देश पातळीवर असो, कायद्याच्या सभागृहामध्ये जी माणसं आपण निवडून गेली त्या माणसांना सोशल जस्टिस याचं क्लेरिफिकेशन किती टक्के लोकांना देत आहे, निवडून गेलेल्या लोकांपैकी बोलतोय मी, याचं काउन्सिलिंग जोपर्यंत होणार नाही आणि जोपर्यंत या देशाचं बजेट आणि त्या बजेटचं बायफर्गेशन सोशल जस्टिससाठी किती, इकॉनॉमिकल किती, मी मगाशी म्हटलं आर्थिक उड्डाणं लाखो करोड रुपयांची झाली. नितीन गडकरींचं खातं काढलं की त्यांचं बजेट काढा आणि समाज कल्याण मंत्र्याचं बजेट काढा. मी तर उपवासानं असं म्हणेन की नितीन गडकरींना एकदा या सोशल जस्टिसच्या या खात्याचं एकदा मंत्रीपद द्यावं आणि या देशामधल्या माझ्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांचं पालमुक्त भारत किंवा पालमुक्त महाराष्ट्र अशी एखादी घोषणा या अमृतकालामध्ये या देशामध्ये होऊ शकेल का? पण ते आम्ही घरं देतोय म्हणतात सगळ्यांना. नाही, घरं देत आहेत, पण मग आज का मग स्लम्स मध्ये आज जमिनीशी समांतर पालं करून पुण्याचा आउटस्कर्ट असो किंवा मुंबईचा आउटस्कर्ट असो, मी तुम्हाला शेकडो घरं तुम्हाला दाखवेन. माझी उद्या तयारी आहे. शेकडो लोक 5वी नंतर रस्त्यावरून जाताना आपल्याला दाखवायची काय गरज आहे? रस्त्याच्या बाजूला एक भारत राहतोयच की. मग कसला अमृतकाल आणि कसलं मग बाबासाहेबांचं संविधान काय पर्क्युलेट झालंय, काय आपण मग मानवता कुठे मानवता? आज आपण लोकांना जर 1 गुंठा जमीन धारणा जर करू देत नसाल तुम्ही, तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर, इथल्या जमीन धारणेवर, इथल्या हवेवर सगळ्यांचा समान हक्क आहे. अरे हे मानवतेचं तत्व कधी पर्क्युलेट होईल या देशामध्ये? एका बाजूला हजारो वर्षाची इथली वर्ण-व्यवस्था आणि 75 वर्षाचा हा आपला देश स्वातंत्र्यानंतरचा संविधानाचा कालखंड, हे ह्या गोष्टी अजून खूप वेळ लागेल मला. असंगजी मुद्दा हाच आहे की जर समजा हे जिरपलं नाही, हाके म्हणतायत तसं हे जिरपलं नाही, त्याचं कारण काय असू शकतं? काय अडचण आहे?
का इतक्या वर्षानंतर सुद्धा ते जिरपू शकलेलं नाही? विलाची बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबरला जी स्पीच दिलं होतं ते खूप राबलेलं स्पीच आहे. लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स व्हॉल्युम्स मध्ये आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स मध्ये पण आहे. बाबासाहेबांनी म्हटलं की मी एक खूप सुंदर बनवलेला संविधान देशाला सोपत आहे, पण जो ढाचा आहे, स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती हा संविधान आधारित आहे, तोच विषमतेने भरलेला आहे, जातीवादी आहे, जेंडर डिस्क्रिमिनेटरी आहे आणि बायस्ड आहे. जोपर्यंत आपण आचरणात हा संविधान आणत नाही तोपर्यंत या संविधानाचं मूल आपण रिअलाइज करू शकत नाही. पण मी एक स्केप्टिकल नरेटिव्ह मी देणार नाही, कारण की आपण प्रोग्रेस केली आहे, प्रोग्रेस करायची भरपूर आहे, पण जोपर्यंत आपण तो विलासर ढाचा बदलत नाही आणि त्या दिशेने जात नाही तोपर्यंत तरी मला वाटत नाही की खरं मांडण्याने आपण बाबासाहेबांचं विजन इम्प्लिमेंट करू शकू भारतामध्ये. शीतल, ते तुमचं काय म्हणणं आहे? अडचण काय आहे, मूळ अडसर काय आहे हे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही सगळीकडे न दिसण्याची? आर्थिक, राजकीय आणि सामाजिक. हे बघा, मी एक कलावंत आहे. एक कलावंत म्हणून मला जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगते की हे सगळं घडवण्यासाठी, लोकशाही नीट राबवण्यासाठी लोकशाहीवादी मन घडणं गरजेचं आहे. मग ते राज्यकर्त्यांचं असो की जनतेचा असो की लढे आंदोलन करणाऱ्या म्हणजे मागणी करणाऱ्यांचा असो किंवा देणाऱ्यांचा असो, दोन्हीकडून. आणि हा केवळ राजकीय प्रश्न नाही. आम्ही जसं सुरुवातीला एक वाक्य बोलले की जीवन पद्धती आहे. ही जीवन पद्धती जोपर्यंत तुमची समतेच्या मूल्यांच्या आधारावर होत नाही तोपर्यंत हे राजकीय मन, लोकशाहीवादी मन घडवण्याचा जो काही एक महत्वाचा विषय आहे तो करावा लागणार आहे प्रबोधनकारांना, पॉलिसीज मध्ये, तुमच्या भौतिक लढ्यांमध्ये आणि सांस्कृतिक लढ्यांमध्ये सुद्धा. बाबासाहेब स्वतःच म्हणतात की हा एक नोशनल चेंजचा मुद्दा आहे, हा केवळ भौतिक बदलांचा मुद्दा नाही. तुम्ही किती चांगले, आज सगळ्यात आयडियल राज्यघटना आपली आहे, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का? आयडियल आहे ना सगळ्या गोष्टी, तर आपण आपला सगळा काय म्हणतात त्याला, डोळे आपण राज्यघटनेकडे लावले. मग तुमचं असं म्हणणं आहे राबवणाऱ्यांमध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते तेच आहे, राबवणाऱ्यांमध्ये खोट आहे? मी म्हणते की फक्त राबवणाऱ्यांचा मुद्दा नाही. मी म्हणत आहे की लोकशाहीवादी मन घडण्यासाठी ज्यांना राबवून घ्यायचंय त्यांचंही मन लोकशाहीवादी पाहिजे आणि केवळ भौतिक प्रश्नांचा मुद्दा नाहीये. हा एक मोठा सांस्कृतिक लढ्याचा विषय आहे. हे सांस्कृतिक आंदोलन आहे. हे सांस्कृतिक आंदोलन जोपर्यंत सर्व लोक म्हणजे त्याच्यामध्ये सामील होणार नाहीत आणि एक मोठं महाप्रबोधन होणं गरजेचं आहे या भारतामध्ये. आणि ते महाप्रबोधन हे जातीअंताचं असायला पाहिजे, ते एक समता मूल्यांचं असायला पाहिजे. त्याशिवाय राज्यकर्त्यांचंही मन होणार नाही, घडणार नाही आणि जनतेचंही घडणार नाही. तुम्ही शाहिरीच्या माध्यमातून आपण राज्यकर्ते निवडतो, जनतेचं जे आहे ना सगळं त्याच्या आधारावर जनता सुद्धा त्याच्यामध्ये बहुतांशी कारणीभूत आहे असं तुमचं म्हणणं आहे. केवळ राज्यकर्त्यांचा मुद्दा नाहीये असं मला बडे मुद्द्याच्या या प्लॅटफॉर्मवरून समतेचा एक आवाज आणि प्रबोधनाच्या 4 ओळी आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. आणि मला वाटते बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे काय, तर विचारांचा जागर करणं ही खरी जयंती साजरी करणं आहे. समतेचा आवाज बुलंद करणं ही जागृती आहे. माझी विनंती आपल्याला 4 ओळी समतेच्या जागृतीच्या होऊ द्या. लोकशाहीचा हा जागर, दिला मताचाही अधिकार. शेवटी सगळं मतापाशी येऊन थांबते बघा. लोकशाहीचा हा जागर, दिला मताचाही अधिकार. संविधानाच्या सरनाम्यात भीमक्रांतीचा संगर. झाला देशाचा मायबाप, लय उपकार केलं ना माय. हेटाई जन्माची कुणी माणूस मानायचं नाय. होता भीमराव म्हणून माय. हे सगळ्या भारतीयांसाठी आहे. होता भीमराव म्हणून माय, तुमच्या बोटाला लागली शाय. होता भीमराव म्हणून माय, तुमच्या बोटाला लागली शाय. थँक्यू सो मच. खरं तर हे थँक्यू तुम्हालाही आणि बाबासाहेबांना सुद्धा, कारण आज त्यांच्यामुळे या भारताच्या मातीतल्या प्रत्येक माणसाला पुन्हा त्या इथल्या मातीला सुद्धा, मातीवरच्या प्रत्येक जीवाला सुद्धा
एक अधिकार त्यांनी मिळवून दिलेला आहे। मला डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे जायचं आहे। डॉक्टर, आम्हालाही तुमच्याकडून काही ऐकायला आवडेल बाबासाहेबांच्या बद्दल। आज काही ओळी तुम्ही ऐकवू शकाल का? नक्कीच सर, मी ऐकवतो, पण त्याआधी मला एक मुद्दा मांडायचा आहे। मांडा। माझी विद्यार्थी दशा संपली आहे आणि जोपर्यंत बाबासाहेब हे वेगवेगळ्या अंगाने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होत नाहीत, तुम्ही उत्तर विचारलं होतं मगाशी, अर्थशास्त्री बाबासाहेब, कायदेतज्ञ बाबासाहेब, स्त्रियांसाठी मुक्तिदाते बाबासाहेब, मानव मुक्तीसाठीचे बाबासाहेब, हे वेगवेगळ्या अर्थानं जोपर्यंत पाठ्यपुस्तकात, मी पाठ्यपुस्तक म्हणजे शालेय पाठ्यपुस्तक म्हणतोय, जोपर्यंत समाविष्ट होत नाही, कारण की आज गुगलला बाबासाहेब टाकलं की पुढे जात कोणती हे पहिलं सर्च दिसतंय, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। ज्यावेळेस बाबासाहेबांचे ग्रंथ हा पहिला सर्च दिसेल त्यावेळेस मला वाटतं ही लोकशाही झिरपायला मुलांमध्ये सुरुवात होईल। आणि त्याच अनुषंगानं मी बाबासाहेब म्हणायचे की माझं 100 भाषणं आणि शाहिराचं एक पोवाडा हा तितक्याच ताकदीचा असतो, म्हणून बाबासाहेबांवर एक कविता लिहिली आहे आणि कवितेचं नाव आहे की बाबा शिल्पकार आमच्या जीवनाचा, भारतीयांच्या जीवनाचा। शेतामध्ये पीक पेरले ज्ञानाचे, हिनवलेल्या हातांनाही बाबा जीवन दिलेस मानाचे, बरड राणे ही उगवून आली आणि झाली हिरवीकार, बाबा तुम्ही शिल्पकार जीवनाचे, तुम्ही शिल्पकार, अर्पण केली तुमची समिधा हा यज्ञ आमचा उजळण्यारे, अर्पण केली तुझी समिधा हा यज्ञ आमचा उजळण्यारे, हयात गेली कैक पिढ्यांची तुझी महानता कळण्यारे, ज्यांना कळले बाबासाहेब त्यांचा झाला जय जयकार, बाबा शिल्पकार आमचे, बाबा शिल्पकार। विटाळ गाडला समुद्रात तू, विटाळ गाडला समुद्रात तू न बॅरिस्टर झाला, अंधाऱ्या घरात आमच्या तेव्हा ज्ञान प्रकाश आला, अर्थशास्त्री कायदे पंडित बाबा साऱ्यात किमयागार, तू शिल्पकार बाबा, तू शिल्पकार। आणि शेवट की विशाल निळे हे आकाश बाबा, विशाल निळे हे आकाश बाबा, तू अथांग सागर पाणी, किती रचावे पोवाडे तुझवर, किती लिहावी गाणी, तुझ्यामुळे लेखनीला, तुझ्यामुळे लेखनीला बाबा आली धार, तू शिल्पकार बाबा, तू शिल्पकार आमच्या जीवनाचा शिल्पकार। धन्यवाद सर। मग एक सरांनी महत्वाचं वाक्य वापरलं की इथे घरामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा असेल, माझ्या ओपीडी मध्ये बाबासाहेबांचा फोटो पाहिला की ठराविक माझ्या काही जातीचे लोक मला विचारतात, अरे बाबासाहेब तुझे कोण लागतात? मला वाटतं ज्यावेळेस प्रत्येक भारतीयाला बाबासाहेब माझा बाप आहे हे वाटायला लागेल ना, त्यावेळेस बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही इथे झिरपायला सुरुवात होईल आणि मग काही वर्षांनी त्याचं रूपांतर तुम्हाला। मी 2 पावलं पुढे जातो डॉक्टर, 2 पावलं पुढे जातो। मी तर म्हणतो घरात तर असावीच, पण त्याचबरोबर ना इथं आणि इथं बाबासाहेबांची प्रतिमा असायला हवी, कारण जोपर्यंत बाबासाहेब इथं येणार नाहीत तोपर्यंत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही या देशात येऊ शकत नाही। आज आपण सगळेजण आलात, उद्याच्या भारताचे, महाराष्ट्राचे तुम्ही सगळे शिलेदार आहात आणि ही सगळी उद्याच्या समाजाची जडणघडण तुमच्याच विचारांवरती होणार आहे, तुमच्याच पावलांवरती होणार आहे आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन तुम्ही सगळेजण निघालेले आहात। खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये आलात आणि आपली मतं व्यक्त केलीत, त्याबद्दल मनापासून आभार। तर बडे मुद्देच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत होतं तेही जाणून घेऊया। बघा, डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही रुजली का हा जेव्हा प्रश्न आपण विचारला तेव्हा प्रेक्षकांचं मत अतिशय महत्त्वाचं आहे। 18% लोकांना वाटतंय होय, 82% लोकांना नाही असं वाटतंय। मग अमृत काळामध्ये आमच्या हाती लोकशाहीचं अमृत अजून जिरपू शकलं नाही हे लोकांना वाटतंय आणि ते जिरपायला हवं। बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही या देशात यायला हवी हा सगळ्यांचा मानस आहे, सगळ्यांची इच्छा आहे।